रिसेंटली आपण एक न्यूज ऐकली असेल ज्यामध्ये 8 महिन्याच्या बाळाने खेळता खेळता बलून गिळण्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पॅरेंट्स, बाळ खेळता खेळता अचानक खोकू लागलंय, अचानक उलट्या करू लागलंय, अचानक त्याला श्वास घ्यायला जर का त्रास होऊ लागलाय तर ही कंडिशन चोकिंग असू शकते. लहान मुलांमध्ये चोकिंगच्या या केसेस अनेक वेळा बघायला मिळतात. पण हे चोकिंग होऊच नये याच्यासाठी आपण काय करू शकतो? सगळ्यात पहिलं म्हणजे स्किप स्मॉल ऑब्जेक्ट्स आउट ऑफ रीच. यामध्ये पेनाचे टोपण, कॉइन्स, छोट्या मूर्ती, बटन्स यांसारख्या गोष्टी त्यांच्यापासून दूर ठेवल्या पाहिजेत. शिवाय लहान मुलांमध्ये स्मॉल टॉईज हे अवॉइड केले पाहिजेत. पॉईंट 2, अवॉइड हाय रिस्क फूड. यामध्ये शेंगदाणे, चणे, हरभरा, बदाम, पीनट बटर, ग्रेप्स किंवा पॉपकॉर्न, जेली जेम्स सारखे चॉकलेट्स या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत किंवा शेंगदाणे, बदाम यांच्यासारख्या गोष्टी पावडर फॉर्ममध्ये दिल्या पाहिजेत. पॉईंट 3, बाळाला कोणत्याही प्रकारचं फिंगर फूड देताना ते वेल कुक्ड आणि सॉफ्ट हवंय सो दॅट बाळ ते व्यवस्थित प्रकारे चावू शकते आणि गिळू शकते. पॉईंट 4, 4 वर्षाखालील बाळांचं जेवण हे अपराईट पोझिशनमध्ये आणि अंडर सुपरविजनच झालं पाहिजे. यामध्ये बाळ लाय डाऊन पोझिशनमध्ये आहे, खेळत आहे, रांगत आहे, अशा वेळेला त्यांना घास भरवू नये, त्यामुळे ठसका लागून तो श्वसन नलिकेत जाण्याची शक्यता असते. पॉईंट 5, बॉटल फिडिंग करणाऱ्या बाळांमध्ये चोकिंगचे एपिसोड हे जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यामध्ये बॉटलमधून मिल्क फ्लो हा जोरात येत असेल आणि बाळाची गिळण्याची क्षमता जर का कमी असेल तर अशा वेळेला हे दूध श्वसन नलिकेमध्ये जाण्याची शक्यता असते. अशा वेळी बाळाला रडत असताना, खोकत असताना किंवा झोपलेल्या अवस्थेमध्ये दूध पाजू नये.